वृषभ रास. वृषभ रास ही 12 राशीपैकी दुसरी रास आहे. वृषभ राशीची आकृती बैलासारखी आहे आणि या राशीचा स्वामी शुक्र असून वार शुक्रवार आणि अंक 6 आहे. ही स्त्री राशी असून मनात वास करणारी आहे. कोमल व शांत, स्थिर स्वभावाची, युवा, गौरवर्णी, पृथ्वी तत्वाची, रात्रीबली, लांबट शरीराची आणि ब्राह्मण जातीची, पृष्ठोदय समरास आहे. शरीरातील तोंड, जीभ, कपाळ, गळा यावर वृषभ राशीचा अंमल आहे. आता आपण वृषभ राशीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. आता हा महिना आपल्या राशीला कसा जाणार आहे हे बघूया. महिन्याची सुरुवात अगदी दणक्यात होईल. जे काम करत होतात ना त्यामध्ये भरभरून यश पदरी पडेल. पण मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, भूलू नका, नम्र राहा आणि अजून कसं जास्तीत जास्त यश मिळवता येईल यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. थोडी चिडचिड करण्याची शक्यता आहे. उगीचच कोणावरही रागावू नका. काय चुका झाल्या आहेत आणि त्या कशामुळे झाल्या आहेत त्याच्या मुळापर्यंत जा. उगीचच चिडचिड करून कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत, उलट ते वाढतीलच. आपले जे विरोधी आहेत ते आपल्या विरोध काही कुरापती काढतील, तरी इथेही क्रोधित न होता शांततेने प्रत्येक अडचणींना सामोरे जा आणि बघा कसा मार्ग लगेच सापडतो ते. रागात माणूस दिशा विसरतो, दिशा भूलतो, तर मग नवीन दिशा सापडणं हे तर विसरूनच जा. म्हणून शांत रहा, संयमाने घ्या. घरात सगळे कुटुंबियांचे मिळून कुठेतरी तीर्थयात्रेला अथवा देवदर्शनाला जाण्याचे योग आहेत. प्रवास घडण्याची शक्यता आहे. जर आपल्या मनात असेल तर नक्की जा. वडीलधाऱ्या व्यक्तींचे भरभरून आशीर्वाद मिळतील आणि सोबतच त्यांच्या इच्छा पूर्ण केल्याचे तुम्हालाही समाधान मिळेल. आपल्या कुटुंबामध्ये थोडे दुरावे आलेले असतील तर ते आता पूर्णपणे मिटतील. जे काही आपापसातील गैरसमज होते तेही सर्व दूर होतील आणि आपल्यातील जो एकोपा होता, जी एकी होती ती पुन्हा तशीच पहिल्याप्रमाणे घट्ट होईल. आपल्यातील नाते पूर्णपणे प्रेमाने पुन्हा घट्टपणे बांधले जाईल. घरात त्यामुळे खूपच उत्साहाचे वातावरण राहील आणि दिवाळीचा सण एकदम जास्त उत्साहाने नाचत गाजत एन्जॉय कराल. ही दिवाळी आपल्याला सदैव स्मरणात राहील अशीच साजरी कराल. घरात हर्ष आणि उल्हासाने भरलेले असेल. आपण एखाद्या अडचणीमध्ये असाल तर इथेही आपले कुटुंबियांपैकीच कोणीतरी येऊन आपली मदत करेल आणि आपल्याला पूर्णपणे यातून बाहेरही काढेल. त्यामुळे तुमचा एकमेकांबद्दलचा जो विश्वास आहे यात दुपटीने वाढ होईल आणि आपले नातेही अधिक घट्ट होईल. वैवाहिक जीवनात आनंदी असे बदल घडण्याची शक्यता आहे. काही सुवार्ता कळतील आणि त्यामुळे पती पत्नींचे जे संबंध आहेत ते अजून दृढ होतील. आपल्यामधील प्रेम आणि विश्वास हेही वाढेल आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल आणि जास्त आदराने एकमेकांना वागवाल. व्यावसायिक वर्गाला हा महिना थोडे जास्त जागरूक राहावे लागणार आहे. कोणतेही निर्णय घेताना अपवादात्मक परिस्थितीचे आपण भान ठेवायला पाहिजे आणि मगच काय तो निर्णय घ्यायला पाहिजे. बाकीला भरपूर मिळतीलच, परंतु योग्य निर्णय घेताना ते जरा जपून घ्या. नवीन वस्तू खरेदी कराल आणि त्यातून तुम्हाला फायदाच मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पण त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाशी थोडे नमते घेतलेलेच बरे पडणार आहे. उगीचच त्यांच्याशी वाद घालत बसू नका, आपलंच नुकसान होईल. सोबतच आपल्याला जे टार्गेट मिळालेलं होतं ते अगदी तुम्ही प्रामाणिकपणे वेळेत पूर्ण केल्यामुळे तुमच्या प्रदर्शनामध्ये आणि गुणवत्तेत आणखीनच भर पडणार आहे. आपल्या साथीदारांकडून आपली प्रशंसा होईल, परंतु यामुळे आपण आपले विरोधक वाढवणार हे पण तितकंच खरं आहे. कारण हे जग तर स्पर्धेचं आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडत असतो. त्यामुळे आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याच्यासाठी प्रयत्न सदैव तुम्हाला करावेच लागणार आहेत. तरुण वर्गाला हा महिना त्यांच्या आतापर्यंत मिळालेले सर्व अनुभव आणि मेहनतीचे फळ म्हणून एक नवीन दिशा मिळणार आहे. त्यांनी त्या मार्गाचा योग्य तो वापर करून आपले जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करण्यावर आपले लक्ष केंद्रित करावे आणि त्यामुळे यश ही पदरी पडेल. महिलांना हा महिना अगदी भरभरून आनंद मिळण्याचा असणार आहे. एखादा दागिना खरेदी कराल त्यामुळे तुमचा आनंदात भरच पडेल, परंतु जास्त ताण घेऊ नका. आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या. जे काही काम असेल ते करा, पण आपली तब्येत सांभाळूनच करा. छोट्या मोठ्या ज्या कोणी उद्योजिका असतील त्यांना भरपूर लाभ मिळतील. त्यांची आर्थिक प्रगती होईल आणि आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा जास्त सुधारेल. आपल्याला प्रसिद्धी मिळेल आणि यातून आपला
व्यवसायाला मदतच होणार आहे। विद्यार्थी वर्गालाही आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे हे जास्त गरजेचं आहे। आपली जी कोणती शैक्षणिक बाबतीत चिंता होती ती पूर्णपणे दूर होईल आणि आपली एकाग्रता वाढेल। तुमची सर्व प्रकारची चिंता दूर झाल्यामुळे पूर्ण एकाग्रतेने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्याल। जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्यांनी पण नवीन कोचिंग जॉईन करण्याची सध्या शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्या ज्ञानात अजूनच भर पडेल। तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये लक्षात कसं राहील यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल। ज्येष्ठ व्यक्ती वर्गालाही हा महिना उत्साहाने परिपूर्ण असणार आहे, परंतु आपल्या स्वास्थ्याकडेही लक्ष देणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणतेही काम करताना प्रथम शरीर आणि मग कोणतेही काम अशा रीतीने करा। जास्त ताण घेऊ नका। शारीरिक बाबतीत आपण थोडेसे सावध राहिलेलेच बरे नाही का? या महिन्यात दिवाळी असल्यामुळे वातावरण अगदी आनंदी राहणार आहे, तरी याचा सर्वांनी पुरेपूर लाभ घ्या आणि दिवाळीच्या आपल्या सर्वांना सुखी, समृद्धी आणि नवीन दिशा दाखवणारी अशी दिवाळी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।